ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्यासमोर गीता, पूर्णयोगाचा आंतरिक मार्ग यातील काही उतारे आहेत. श्री अरविंद यांचा दृष्टिकोन आहे हा. हो, आणि हा दृष्टिकोन मानवी प्रकृतीच्या 3 गुणांवर म्हणजे तामसिक, राजसिक, सात्विक खूप छान प्रकाश टाकतो. बरोबर. आणि या गुणांच्या पलीकडे जाऊन स्वधर्म कसा ओळखावा आणि मग पूर्ण समर्पणातून आध्यात्मिक उन्नती कशी होते हे समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न राहील. अगदी. तर मग सुरुवात करूया. हे जे 3 गुण आहेत, आपलं अस्तित्व कसं या गुणांनी बांधलेलं आहे? आपलं जे प्राकृतिक मन आहे ना, ते या 3 गुणांच्या प्रभावाखाली असतं. पहिला म्हणजे तामसिक गुण. म्हणजे काय? तर जडत्व, भीती, अज्ञान. असं मन कसं असतं तर ते परिस्थितीला, वासनांना चिकटून राहतं, बदलायला घाबरतं, जुन्याच गोष्टींना धरून ठेवतं. अच्छा, म्हणजे एक प्रकारची निष्क्रियता किंवा अडकून राहणं. अगदी. आणि याच्या अगदी उलट म्हणता येईल तो राजसिक गुण. म्हणजे ज्यात जास्त ऊर्जा, हालचाल दिसते. हो, पण ती ऊर्जा असते संघर्षाची. राजसिक मन म्हणजे सतत धडपड, महत्वाकांक्षा, काहीतरी मिळवण्याची किंवा काहीतरी नष्ट करण्याची तीव्र इच्छा. जय पराजय, सुख-दुःख या द्वंद्वांमध्ये ते गुरपटलेलं असतं. म्हणजे वरवर कदाचित ते नैतिक किंवा धार्मिक नियम पाळताना दिसेल. हो, पण मुळात प्रेरणा काय असते तर अहमबुद्धी, स्वतःची कनिष्ठ प्रकृती. त्यामुळे ती ऊर्जा अहंकारानेच प्रेरित असते बऱ्याचदा. मग सात्विक गुण यापेक्षा कसा वेगळा आहे? तो तर चांगला मानला जातो ना? हो, नक्कीच. सात्विक मन हे वासना आणि अहंकारी वृत्तींना कमी लेखतं. ते जास्त सुसंस्कृत असतं. सामाजिक, नैतिक, धार्मिक नियम पाळण्याची ओढ असते त्यात. कर्तव्य कर्म म्हणून निरपेक्ष बुद्धीने कर्म करण्याची इच्छा असते. पण यातही काही मर्यादा आहे का? आहे ना. सात्विक मन सुद्धा अहंकारापासून पूर्णपणे मुक्त नसतं. मी किती चांगला आहे, मी कसे नियम पाळतो, हा सूक्ष्म अहंकार राहतोच. अच्छा, म्हणजे ही पण एक प्रकारची सोनेरी बेडी झाली मग. अगदी बरोबर. त्यामुळेच या 3ही गुणांच्या पलीकडे जाणं महत्वाचं ठरतं. तर मग या गुणांच्या पलीकडे काय आहे? आपलं मूळ स्वरूप काय? इथेच तर खरा महत्वाचा मुद्दा येतो की माणूस म्हणजे केवळ हे गुण नाहीत, तो मुळात आत्मा आहे. जरी तो शरीरात असला, प्रकृतीत अडकलेला असला, तरी तो आत्मा आहे. आणि त्याचा खरा विकास कशातून होतो तर त्याच्या आंतरिक स्वभावानुसार, ज्याला स्वधर्म म्हटलंय. स्वधर्म म्हणजे प्रत्येकाचा आतला नियम किंवा मार्ग वेगळा? हो, प्रत्येकाचा एक विशिष्ट आंतरिक अस्तित्वाचा नियम असतो. तो शोधून त्यानुसार वागणं हेच विकासाचं खरं सूत्र आहे. आणि जर आपण स्वधर्मापासून दूर गेलो तर मग गोंधळ होतो, अधोगती होते. जो नियम किंवा मार्ग तुम्हाला तुमचा स्वधर्म पाळायला मदत करतो तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम. पण हे ओळखायचं कसं? म्हणजे एखादी गोष्ट माझी राजसिक महत्वाकांक्षा आहे की माझा स्वधर्म आहे, हे कसं कळणार? फसगत होऊ शकते ना. अगदी बरोबर प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर आत्मज्ञानात आहे. जेव्हा आत्म्याला स्वतःची ओळख पटते, ज्ञानाचा प्रकाश मिळतो, तेव्हाच तो या गुणांच्या गोंधळाच्या पलीकडे पाहू शकतो. अच्छा. जुन्या सवयी म्हणजे प्रकृती लगेच बदलत नाहीत हे खरंय, पण ज्ञानाच्या प्रकाशात त्या कर्मांकडे तटस्थपणे बघता येतं. आणि मग ती कर्म आणि त्यांची फळं ईश्वराला यज्ञ म्हणून अर्पण करता येतात. म्हणजे कृती स्वधर्मानुसार, पण कर्तेपणाचा भाव आणि फळाची अपेक्षा सोडून, आणि सगळं ईश्वराला अर्पण. अगदी. स्वधर्म पाळायचा, स्वभावाने सांगितलेलं कर्म करायचं, पण अहंकार आणि वासना पूर्णपणे बाजूला ठेवून सगळं जीवन, प्रत्येक कर्म ईश्वराला समर्पित करायचं. इतकं की कर्माची सुरुवात सुद्धा त्याच्यावरच सोपवायची. आणि जेव्हा हे समर्पण जमतं तेव्हा काय होतं? काय बदलतं? तेव्हा मग सगळे नियम, सगळे तथाकथित धर्म यांची बंधनं गळून पडतात. मग मार्गदर्शन कोण करतं तर आपल्या आतलं ईश्वरी अस्तित्व, त्याचं सामर्थ्य. ते आपल्याला पापांपासून दूर ठेवतं.
म्हणजे आपण मानवी नैतिकतेच्या कल्पनांच्याही पलीकडे जातो. हो, व्यक्ती मग आध्यात्मिक न्यायाने वागते, ईश्वरी प्रकृतीच्या शुद्ध शक्तीने काम करते. मी करतोय हा भावच जातो का मग? ईश्वरच करता होतो. अगदी. व्यक्ती फक्त एक माध्यम बनते. मग कर्म वैयक्तिक लाभासाठी नसतं, ते वैश्विक हेतूसाठी होतं, दिव्य कल्याणासाठी, सगळ्यांच्या भल्यासाठी. आणि आपल्याला ईश्वराची योजना कळू लागते. हो, विश्वात काय चालले, आपल्या कृतींमागे काय आदेश आहे हे समजू लागतं. आपली प्रकृती त्याचं साधन बनते. आणि हे सगळं याच जीवनात शक्य आहे. हो, याच जीवनात पूर्णता अनुभवता येते. आपण काळाच्या पलीकडच्या शाश्वत अवस्थेत स्थिर होऊ शकतो. आत्मा परमात्म्याचं जीवन जगतो. मग जन्ममृत्यूचं भय उरत नाही. या प्रवासातला मग परमोच्च क्षण कोणता? जेव्हा आत्मा आणि प्रकृती दोन्ही पूर्णपणे ईश्वराला शरण जातात. सगळे धर्म, सगळे नियम त्याच्या चरणी अर्पण केले जातात. हा क्षण कधीही येऊ शकतो, पण या मार्गावर पूर्णत्वाची खात्री आहे, कारण आतला पुरुषोत्तम हा योग पूर्ण करतोच. क्या बात है. म्हणजे थोडक्यात हा प्रवास गुणांच्या प्रभावातून सुरू होतो, मग स्वधर्म ओळखण्याकडे जातो आणि शेवटी सर्वस्व ईश्वराला समर्पित करून पूर्ण होतो. अगदी बरोबर. हा पूर्ण समर्पणाचा मार्ग गूढ वाटू शकतो, पण तो सगळ्यांसाठी खुला आहे. हां. आणि विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की पूर्ण समर्पण साधायच्या आधीच फक्त आपला खरा स्वभाव किंवा स्वधर्म काय आहे हे प्रामाणिकपणे ओळखायचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा आपल्या रोजच्या जगण्याकडे, आपल्या निर्णयांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किती बदलू शकेल, नाही का? एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.